नमो नमः। प्रवाचिका अहंतया जोशी अत्र समेषां स्वागतम्। एषा कथा श्रीमान योगी पुस्तकात् उद्धृता अस्ति। सप्तमभागस्य षोडशी कथा एषा। अस्तु तर्हि आरंभं कुर्मः। पन्हाळा काबीज झाल्यापासून राजांना नवचैतन्य प्राप्त झाले होते. राजे आपली फौज गोळा करण्याचा प्रतापरावांना हुकूम देत होते. राजांचे नजरबाज साऱ्या मुलुखात पसरले होते. न राहून प्रतापरावांनी विचारले, महाराज, एवढ्या तातडीचं कारण? प्रतापराव, तुम्ही आमचे सरलष्कर, निदान तुम्ही तरी हा प्रश्न विचारायला नको होता. विजापूरला जेव्हा ही बातमी पोहोचेल तेव्हा खवासखान खवळून उठेल. आमच्या पराभवासाठी आपलं सारं बळ खर्ची घालील. आदिलशाहीची उठायची तयारी होण्याआधीच तिला आमची दहशत बसायला हवी. त्यासाठी आम्ही पन्हाळ्यावरच वास्तव्य करणार आहोत. राजांच्या बेताचे प्रत्युत्तर लवकरच प्रतापरावांना आले. गोळा झालेल्या फौजांना राजांनी आदिलशाही मुलुखात पाठवले. राजांच्या फौजांनी 2 महिन्यांच्या अवधीत परळी, सातारा हे आदिलशाही किल्ले घेतले. या मध्यवर्ती आणि महत्त्वाच्या किल्ल्यांवरून अमर्याद लूट शेकडो बैलांवर लादून रायगडी पाठवण्यात आली. परळी, सातारा किल्ल्यांवर राजांनी आपली शिबंदी वाढवली. विश्वासू किल्लेदार नेमले. विजापूरच्या अल्पवयी सिकंदर जहाच्या कारकिर्दीत सत्ताधीश बनलेला खवासखान शिवाजीचा बिमोड कसा करावा याचा विचार करीत असतानाच पन्हाळा गेल्याची बातमी त्याला मिळाली. विजापुरात एकच धांदल उडाली. खवासखानाने विखुरलेल्या फौजांना एकत्र करायला सुरुवात केली. तोच परळी, सातारा हे शिवाजीने घेतल्याच्या बातम्या विजापूरला थडकल्या. संतप्त खवासखानाने राजांच्या पराभवासाठी विजापूरचा बडा सरदार अब्दुल करीम बेहलोल खान निवडला. मोठी फौज देऊन त्याला शिवाजीवर रवाना केले. खान 12,000ची फौज घेऊन विजापुरापासून 12 कोसांवर असलेल्या उंबराणीला आला. बेहलोल खानाला जादा मदत मिळावी म्हणून खवासखानाने रांगणा, अदवानी, कर्नूल यांच्या सुभेदारांना सैन्यासह येऊन बेहलोल खानाला मिळण्याची फरमाने काढली. खान उंबराणीला आल्याची बातमी राजांना टाकोटाक कळली. राजांनी सेनापती प्रतापराव, आनंदराव, अनाजी, विठोजी शिंदे, विठ्ठल पिलदेव यांच्यासारखी विश्वासू माणसे गोळा केली. प्रतापराव, आदिलशाही सरदार बेहलोल खान पठाण उंबराणी पावेतो आल्याची वर्दी आली आहे. फौज 10-12 हजार असेल फार तर. प्रतापराव हसले. ते म्हणाले, महाराज, मग विचार कसला करायचा? बेहलोलची जबाबदारी माझी. पुढे येऊ दे, मी एकटा पाहून घेईन. राजे खिन्नपणे हसले. प्रतापराव, आपल्या मराठ्यांना हा शापच आहे. विचारापेक्षा भावनाच बलवत्तर. आपल्या ताकदीचा आम्हाला का अंदाज नाही? बेहलोल उंबराणीला उगीच बसला नाही. तो फौजेची वाट पाहतो आहे. मोगल सरदार दिलेर खानाकडे खवासखानानं फौज मागितली आहे. आज उंबराणीला साचलेल्या तळ्याचं सागरात रूपांतर व्हायला आता फारसा अवधी नाही. आमच्या फौजा रानोमाळ पसरलेल्या. आत्ताच हल्ला केला तर? प्रतापराव बोलून गेले. उशिरा का होईना, पण तुमच्या लक्षात आलं. आमचा बेत असा आहे की बेहलोलची ताकद वाढण्याआधीच त्याला उंबराणीला गाठावं. मग त्यासाठी महाराजांनी कशाला तकलीफ घ्यायला हवी? अजून प्रतापरावांचं मनगट शाबूत आहे. आम्ही ते जाणतो. प्रतापराव, तुम्ही फौज घेऊन या. तुमच्याबरोबर विठोबा शिंदे, विठ्ठल पिलदेव, कृष्णाजी भास्कर, विसो बल्लाळ आणि सिद्धी हिलाल हे आमचे नामांकित आणि कल्पक सरदार तुमचे साथीदार म्हणून येतील. या मोहिमेत आम्हाला अपयश नको. आणखी बळ लागलं तर कळवा. आम्ही जातीनिशी येऊ. आज्ञा. राजे उठले. कमरेची रत्नजडीत कट्यार काढून प्रतापरावांच्या हाती देत राजे म्हणाले, आता आज्ञा एकच. हा बेहलोल वळवळ बहुत करीत आहे. त्यास मारून फत्ते करणे. प्रतापरावांनी मुजरा केला. भर दुपारी सारा गड घोड्यांच्या टापांनी, तुताऱ्यांच्या इशारतीने कल्लोळला. राजांना मुजरा करून प्रतापराव साथीदारांसह गडाबाहेर पडले. धुळीचे लोट उडवीत जाणारी आपली फौज राजे गडावरून माळवदातून निरखित होते. अधुना सप्तमभागस्य सप्तदशी कथा एषा. प्रतापराव आपल्या फौजपागेसह उंबराणीजवळ करीत होते. मिरज मार्गे त्यांनी फारशी उसंत न घेता उंबराणी गाठली. बेहलोल खानाच्या छावणीची सर्व माहिती प्रतापरावांना मिळत होती. बेहलोल खानाचा तळ उंबराणी नजीक पडला होता. खानाच्या छावणीपासून थोड्या अंतरावर एक तलाव होता. तेच पाणी छावणीसाठी घेतले जाई. खान जादा फौजेची वाट पाहत तळ देऊन बसला होता. प्रतापरावांनी अत्यंत सावधपणे खानाच्या छावणीची नाकेबंदी केली.
रात्रीच्या वेळी छावणी पुरी वेढली, तलावाचा कब्जा घेतला. पहाटेच्या वेळी पाण्यासाठी खानाचे लोक तलावावर आले तेव्हा त्यांना शत्रू उभा ठाकलेला दिसला. खानाच्या छावणीत एकच धावपळ उडाली. वाट शोधावी तिकडे शत्रू दिसत होता. ऊन वाढत होते. मरू घातलेल्या जनावरावर नजर ठेवून वृक्षाच्या शेंड्यावर गिधाडे बसावीत तसा चारी बाजूंना शत्रू शांतपणे बसून होता. संतप्त खानाला काही सुचत नव्हते. मग उन्हाळ्यात वाढत्या उन्हाने तो तगमगत होता. पाण्याविना छावणी कासावीस बनली होती. खानाने वेढा फोडायचा ठरवला. हत्तीवर बसून तो आपल्या दळासह छावणी बाहेर पडला. दिन दिन म्हणत आवेशाने पठाण पुढे सरकत होते. रणवेश केलेला संतप्त बेहलोल खान तलवार पुढे करून हौद्यात झुलत होता. आपल्या शब्दांनी आपल्या सैन्याचा जोश वाढवित होता. अचानक साऱ्या सैन्यावर स्तब्धता पसरली. गर्जना लुप्त झाल्या. बुद्धिबळाची प्यादी मांडावीत तशा समोरच्या टेकडीवर काळ्या आकृती दिसत होत्या. नजर फिरवावी तिकडे तीच रेषा पसरली होती. खानाने आवंढा गेला तोच आकाश भेदून हर हर महादेवची गर्जना उठली. गारांचा पाऊस कोसळावा तसा टापांचा खडखडाट उठला आणि पहिली मराठ्यांची लाट खानाच्या सैन्यावर येऊन आदळली. खानाने ही तर्फेची लढाई सुरू केली, पण मराठ्यांच्या वाढत्या बळापुढे त्याचे काहीच आलेना. चारी बाजूंनी वाटा रोखून सर्रास कत्तल करीत पुढे सरसावणाऱ्या मराठ्यांना पाहून खान अचंबला. त्यातच खानाचं बरकी नावाचा सरदार दीपाजी राऊतने ठार केला. खानाच्या डोळ्यांदेखत खानाचा हत्ती शत्रूने हाकलून आपल्याकडे घेतला. खानाचे सैन्य चारी बाजूंनी उतरणाऱ्या शत्रूला तोंड देत होते. पळून जायला वाट नव्हती. प्यायला पाणी नव्हते. प्रखर उन्हात खानाची फौज कोरड्या घशाने शत्रूशी मुकाबला करण्याचा प्रयत्न करीत होती. सूर्य मावळला. खानाच्या सैन्याला थोडा विसावा मिळाला. खानाचे अनेक चांगले सरदार कामी आले होते. अर्धी छावणी शत्रूच्या हल्ल्यात होरपळली होती. या संकटातून सुटण्याचा मार्गही दिसत नव्हता. खानाला आपला मृत्यू दिसू लागला. खानाने आपला वकील प्रतापरावांच्याकडे पाठविला. खान शरण आला होता. खानाने आर्जव केले होते. अंतस्थपणे कळविले, आपण तुम्हावरी येत नाही. पातशहाचे हुकमाने आलो. या उपरी आपण तुमचा आहे. हर एक वक्ती आपण राजियांचा दावा न करी. प्रतापरावांचे मन त्या आर्जवांनी विरघळले. त्यांनी उदार मनाने खानाला क्षमा केली. हाती सापडलेल्या बेहलोल खानाला प्रतापरावांनी जाऊ दिले. राजे पन्हाळ्यावर होते. राजांना ही बातमी समजली. आपल्या फौजेच्या पराक्रमावर ते खुश झाले. पण हाती आलेला बेभरवशाचा बेहलोल खान प्रतापरावांनी सोडून दिला हे कळताच राजांना फार दुःख झाले. या कृत्याचा जाब विचारणारी थैली त्यांनी प्रतापरावांना पाठवून दिली. राजांनी प्रतापरावांना विचारले होते, बेहलोल खानास मारून फत्ते करणे अशी आज्ञा आम्ही केली असता त्यास सोडून का दिले? सल्ला काय निमित्त केला? अधुना सप्तम भागस्य अष्टादशी कथाईशा. पावसाच्या सुरुवातीचे दिवस आकाश काळ्या ढगांनी आच्छादिले होते. गडावर अखंड गार वारा वाहत होता. पावसाची झड केव्हा बसेल याचा नेम नव्हता. गडावर पावसाळीतच वीजपुरी झाली होती. घरांना झडपा लागल्या होत्या. पावसाच्या भीतीने अपुरी राहिलेली घरे केव्हाच पुरी करण्यात आली होती. पाचाडला मासाहेबांची व्यवस्था लावून संभाजीराजेही गडावर आले. शिवाजीराजे पन्हाळ्यातून येऊन हरिहरेश्वराला गेल्याची बातमी गडावर आली होती. राजे लवकरच गडावर येणार अशी वर्दी आल्याने सारा गड जागरूक बनला होता. दप्तरातून गडबड उडाली होती. 2 प्रहरच्या वेळी संभाजीराजे आपल्या महालात पलंगावर बसले होते. वारंवार त्यांची नजर दाराकडे वळत होती. ज्यांना पाहण्यासाठी संभाजीराजांची नजर उतावळी झाली होती त्या येसूबाईंना पाहताच संभाजीराजांनी दुसरीकडे नजर वळवली. दारी थांबलेले येसूबाईंच्या चेहऱ्यावर हसू उमटले. मागे पाहत त्यांनी हाक मारली, बाळराजे लवकर या. त्या हाकेबरोबर संभाजीराजांनी दरवाजाकडे पाहिले. येसूबाईंच्या पाठोपाठ राजाराम धावत येत होता. उंबरा ओलांडून आत येताना राजाराम अडखळले. येसूबाईंनी राजारामांचा हात धरला. संभाजीराजांच्याकडे बोट दाखवीत त्या म्हणाल्या, बाळराजे बघा, तुमचे दादा महाराज आमच्यावर रागवलेत. त्या शब्दांबरोबर राजारामांची नजर भीतीयुक्त बनली. येसूबाईंचा हात गच्च धरीत स्थिर नजरेने ते संभाजीराजांच्याकडे पाहत होते. राजारामाच्या चेहऱ्याकडे पाहताच संभाजीराजे हसले. राजाराम धावला. राजारामाला संभाजीराजे पलंगावर उचलून घेत असता राजारामांनी विचारले, दादा महाराज, खलेच तुम्ही लागवला? राजारामाला जवळ घेत संभाजीराजे म्हणाले, नाही बाळराजे, आम्ही तुमच्यावर मुळीच रागवलो नाही. तुमची वहिनी वाईट आहे. राजारामांनी येसूबाईकडे हसून पाहिले आणि डोळे बारीक करीत ते म्हणाले, वहिनी वाईट?
भाऊ शोभलात खरे, येसूबाई हसूलफवीत म्हणाल्या. एवढ्या शिताफीनं थोरल्या आईसाहेबांच्या महालातून सोडवून आणलं आणि वर मी वाईट? ठीक आहे, आम्ही आता बोलणारच नाही. राजारामांचा चेहरा रडवा बनला. ते पाहून पलंगावर ओणवे होत येसूबाईंनी राजारामांना विचारले, मग खरं सांगा, तुम्हाला कोण आवडतं, मी का हे? राजारामांनी एकवार दोघांकडे पाहिले आणि हसत वहिनींकडे बोट दाखवीत झेपावत ते म्हणाले, तुम्ही. येसूबाई मोठ्याने हसल्या. त्यांनी झेपावणाऱ्या राजारामांना जवळ ओढले. पण संभाजीराजांनी राजारामांना सोडले नव्हते. येसूबाईंचा चेहरा संभाजीराजांच्या नजीक आला होता. येसूबाईंनी नजर वर केली. संभाजीराजांचे भावनाविवश डोळे त्यांच्यावर खेळले होते. उष्ण श्वास गालाला जाणवत होता. त्या नजरेने घायाळ झालेल्या येसूबाई कुजबुजल्या. सोडा ना. संभाजीराजांनी राजारामांना सोडले आणि निश्वास टाकला. राजारामांना मिठीत घेऊन उभ्या राहत येसूबाई राजारामांना म्हणाल्या, तुमचे दादा महाराज अगदी वाईट आहेत, हो ना? दादा महाराज वाईट आहेत? राजारामांनी निर्वाळा दिला. राजारामांना उराशी कवटाळीत येसूबाईंनी त्यांचे चुंबन घेतले. त्या दोघांकडे पाहत संभाजीराजांनी विचारले, बाळराजांची तब्येत आता बरी दिसते. पाचाडात आम्ही ऐकलं की बाळराजे आजारी आहेत म्हणून. बरी नव्हतीच तब्येत, सारखा ताप यायचा. सर्दी खोकला तर आहेच, पण गोसावी बाबांनी सारं ठीक केलं. कुणी? आपले निश्चलपुरी गोसावी आहेत ना, त्यांनी ताईत मंत्रून बांधला. त्या दिवसापासून ताप हटला. खरं आहे, फार मोठे सत्पुरुष आहेत ते. आपले कवी कलेशसुद्धा मोठी गंमत करतात. शिकारीच्या आधी त्यांनी सांगितलं की हटकून शिकार घडते. ते हरिहरेश्वराला गेलेत म्हणे, गोसावी सांगत होते. येसूबाईंनी विचारले, हो, आबासाहेबांनी त्यांना मुद्दाम बोलावून घेतलं होतं. ते कवी आहेत, तसेच महान मांत्रिकही आहेत. येसूबाई काही बोलणार तोच त्यांचे लक्ष दाराकडे गेले. दारात सोयराबाई उभ्या होत्या. येसूबाईंचा पदर ढळला होता. राजारामांना खाली सोडून पदर सावरून येसूबाई उभ्या राहिल्या. संभाजीराजेही उभे राहिले. राजाराम सोयराबाईंच्याकडे धावले. येसूबाईंच्याकडे पाहत सोयराबाई म्हणाल्या, बाई, नुकतीच कुठं बाळराजांची तब्येत ठीक होते आहे, कशाला वाऱ्यातून त्यांना आणलंस? येसूबाईंची मान खाली गेली. राजाराम आईकडे पाहत म्हणाले, दादा महाराज वाईट आहेत. सोयराबाई हसल्या. त्या म्हणाल्या, एवढं कळतं तर सारखं सारखं कशाला येतो इथं? याला काही खायला दिलं नाहीस ना गं? जी नाही, येसूबाई म्हणाल्या. जरा जास्त खाल्लं तरी सोसत नाही याला. सोयराबाईंची नजर शंभूराजांच्याकडे वळली. शंभूराजे, तुम्ही अजून महालात बरे? संभाजीराजांना रोख कळला नाही. सोयराबाई हसून म्हणाल्या, इकडून आम्हाला राज्यकारभारात गुंतवणं झालं खरं, पण महाल तुम्हाला सोडवत नाही. अनाजी सांगत होते की इंग्रज वकील आलेत म्हणे, पण तुम्ही महालातच. सदैव महालात बसण्यापेक्षा जरा सदरेवर नजर ठेवलीत तर बरं दिसेल. सोयराबाई राजारामांचा हात धरून निघून गेल्या. येसूबाई गोऱ्या मोऱ्या झाल्या होत्या. संभाजीराजांच्या चेहऱ्यावर क्षणात हास्य विलसले. ते नजीक आले. नजर उंचवीत येसूबाई म्हणाल्या, आईसाहेब सारखं असं तोडून का बोलतात? त्या आपल्या आहेत म्हणून. संभाजीराजे म्हणाले, परकी माणसं कधी रागवत नसतात. ठीक आहे, आता आज्ञा झालीच आहे, आम्ही सदरेवर जाऊन येतो. संभाजीराजे महालाबाहेर पडून राजसदरेकडे पावले टाकीत होते. मस्तकावरून मागे परतविलेले केस, गौरवर्ण, मजबूत पिळदार अंगलट असे संभाजीराजे राजसदरेवर पोहोचले. राजसदरेवर अनाजी काहीतरी वाचित होते. शेजारी बाळाजी उभे होते. संभाजीराजांना येताना पाहताच बाळाजी मागे सरले. त्यांनी मुजरा केला. अनाजी गडबडीने उठले. त्यांनी बाळाजींचे अनुकरण केले. संभाजीराजांची उमर अवघी 16 वर्षांची. गालावर नुकतीच कुठे कवळ्या दाढीची सावली तरळू लागलेली, पण नजरेतील जरब विलक्षण प्रभावी. तिला नजर देणे कठीण. ती नजर पाहताच राजांच्या नजरेची आठवण व्हायची. संभाजीराजांच्या चेहऱ्यावर स्मित विलसत होते. मुजऱ्याचा स्वीकार करीत राजसदरेच्या खाशा बैठकीवर बसत संभाजीराजांनी विचारले, अनाजी काय वाचित होता? हातातले पत्र बाळाजींकडे परत देऊन अनाजी म्हणाले, पन्हाळ्यावरून थैली आली होती. का, काही गडबड? नाही, क्षेम समाचाराची. अनाजी थंडपणे म्हणाले, आबासाहेबांची काही बातमी? राजे 1-2 दिवसात गडावर यावेत. पत्र आलं? नाही, आम्ही मिळूनच पन्हाळ्याहून आलो होतो ना. राजे तीर्थस्नानाला गेले, आम्ही गडावर आलो त्याच वेळी सांगितलं होतं.
तुम्ही आबासाहेबांच्या विश्वासातली माणसं, तुमचं भाग्य मोठं. युवराजांनी मनात आणलं तर तो विश्वास युवराजांनाही संपादन करता येईल. पाहू जमलं तर. इंग्रज वकील गडावर आलेत असं आम्ही ऐकलं. गडावर नव्हे, गडाखाली आलेत. मग त्यांना बोलवून घ्या, आम्ही त्यांची भेट घेऊ. गैरसमज न व्हावा, पण त्यांना राजांनी न भेटणं हेच उत्तम. कारण? नजर वळवीत संभाजीराजांनी विचारले. कारण आलेला वकील मुत्सदी आहे, तो साध्या हेतून आलेला नाही. अशा माणसाला भेटणं आम्हाला माहीत आहे. यापूर्वी अशा अनेक व्यापाऱ्यांना आम्ही भेटलो आहोत. ते व्यापारी होते, हा वकील आहे. तिथं उतावीळपणा. अनाजी, संभाजीराजे उद्गारले. आम्ही युवराज आहो. आबासाहेबांनी आम्हाला राज्यकारभार सांगितला आहे. आमचं वय म्हणाल तर रोहिडेश्वराच्या वेळी आबासाहेब आमच्यापेक्षाही लहान होते. राजांची गोष्ट मोरोपंतच आचरले. का? ते का आकाशातून पडले? राजे, अनाजी उद्गारले. भानावर येत संभाजीराजे म्हणाले, ठीक आहे, आम्ही थोडे जास्तच बोललो असू. अनाजी, इंग्रज वकिलाला उद्या गडावर बोलवून घ्या. आम्ही त्यांना भेटू. आमच्या हातून काही गफलत झाली तर ती सावरून घ्यायला आबासाहेब समर्थ आहेत, त्याची चिंता करू नका. युवराजांनी निर्णय केल्यानंतर आम्ही काय करणार? तथापि राहवत नाही म्हणून सांगावंसं वाटतं. बोला अनाजी. इंग्रज वकील राजापूरची नुकसान भरपाई मागण्यासाठीच येत नाही. प्रतापरावांनी हुबळीची वखार लुटली आहे, त्यामुळं इंग्रज मनातून नाराज झाले आहेत. हा वकील तो मुद्दा काढल्याशिवाय राहणार नाही. ठीक, आम्ही विचार करू. एकदम संभाजीराजांनी विचारले. आमचे कोंडाजी फर्जंद आले नाहीत? जी नाही, त्यांना पन्हाळ्यावरच ठेवलं आहे. आमचे कोंडाजी खरे बहाद्दर. अवघ्या 60 त्यांनी गड काबीज केला. त्यांनी दरवाजे उघडल्यानंतरच तुम्ही गडात प्रवेश केलात ना? अनाजींच्या कपाळी सूक्ष्म आठी पडली. ते शांतपणे म्हणाले, किल्ल्यात जाण्याइतकंच त्याची वाट शोधणं हेही महत्त्वाचं असतं राजे. संभाजीराजे हसत अनाजींवर नजर रोखीत म्हणाले, अनाजी, पण मृत्यूला सामोरं जावं लागतं. ते गडावर जाणाऱ्यांनाच कवी कलशांच्याकडे शिकण्याजोगं भरपूर आहे. आम्ही तिकडं जातो. संभाजी सदर उतरले. सदरेची तणावलेली अंगे क्षणभर सैल झाली. तोच संभाजीराजे वळले. अनाजी, उद्या इंग्रज वकिलाला जरूर बोलावून घ्या. संभाजीराजे दिसेनासे होईपर्यंत सारे त्यांच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत होते. ते दिसेनासे होताच मोरोपंत निश्वास सोडून म्हणाले, राजांची भीती वाटत नाही, पण युवराजांची भीती फार वाटते. अचूक हेरतात, अचानक वर्मी घाव घालतात. अगदी शांतपणे. शिकारी आहेत ना? अनाजी म्हणाले. पण उद्याची वकिलाची भेट वाटते तेवढी सोपी नाही. बाळाजी, तुम्ही आज गडाखाली जा आणि त्या वकिलाला गडावर घेऊन या. दुसऱ्या दिवशी सकाळी इंग्रज वकील टॉमस निकल्स आपल्या दुभाषा श्यामजी यासह गडावर आला. चिटणीसांनी निकल्सचे स्वागत केले. त्यांना सदरेवर बसविले. संभाजीराजांना वर्दी पाठविली. निकल्सच्या पायात मोजे होते. पायात तंग विजार होती. कमरेपर्यंत आलेला चुणीदार घोळदार पूर्ण बाह्यांचा गरम अंगरखा होता. गळेबंदावर सुरकुती रेशमी कपड्याचे वलय शोभत होते. निकल्स रापलेला तांबूस गोरा उंच सडपातळ अंगलटीचा होता. त्याचे घारे हसरे डोळे राजसदर निरखित होते. मांडीवर घेतलेल्या टोपीशी हाताने चाळा करीत तो सर्वत्र पाहत होता. चिटणीसांनी विचारले, वकील साहेबांचा मुक्काम किती? राजांची भेट झाली की निकल्स साहेब माघारी जातील, श्यामजीने सांगितलं. आपला मुलूक? चिटणीसांनी विचारले. इंग्लंड. मुलूक मोठा आहे? प्रश्न समजताच निकल्स हसला. आपल्या इतका मोठा नाही. मग आपल्याजवळ केवढं दळ आहे? समोरच्या झाडाकडे बोट दाखवीत निकल्सने विचारले. त्या झाडाला पानं किती आहेत सांगता येईल? त्या उत्तराने चिटणीस वरमले. ते विषय बदलणार तोच निकल्सने सांगितले, मलाही त्या प्रश्नाचं उत्तर माहीत नाही. चिटणीस अदबीने उभे राहिले, पुटपुटले, युवराज. निकल्स उठून उभा राहिला. संभाजीराजे सदरेवर आले. निकल्सच्या अभिवादनाचा स्वीकार करून राजांनी निकल्सला बैठक दाखविली. दोघे बसले. युवराजांच्या शेजारी चिटणीस दुभाषा उभे होते. निकल्सच्या शेजारी त्यांचा दुभाषा होता. संभाजीराजे म्हणाले, साहेब, तुम्ही महाराजांच्या भेटीसाठी आलात, पण महाराज इथं नसल्यानं आपल्याला थांबावं लागलं. आपली हरकत होते, याबद्दल आम्ही दिलगीर आहोत. आपल्या कामाबाबत आम्हाला काही मदत करता आली तर आम्हाला आनंद वाटेल. निकल्स आशेने पुढे आला. राजपूरच्या लुटीची नुकसान भरपाई मिळण्याची त्याने विनंती केली. तसेच हुबळीच्या लुटीबद्दलची कंपनी सरकारची इतराजी त्याने सांगितली. बिगर जकात लाकूड सरपण नेण्याची त्याने परवानगी मागितली. संभाजीराजे सर्व बोलणे शांतपणे ऐकून घेत होते. चेहऱ्यावर काही भाव दिसत नव्हता.
वकिलाचे सर्व बोलणे झाल्यावर संभाजीराजे म्हणाले, आपल्या मागण्यांचा मी विचार करीन. या क्षणी उत्तर देणं कठीण आहे. 1-2 दिवसात महाराज गडावर येतील असा अंदाज आहे. ते आले की मी त्यांच्या कानांवर सर्व घालीन आणि आपली भेट करवून देईन. महाराजांना गडावर यायला विलंब लागला तर आपल्या कामाबाबत मीच योग्य तो निर्णय करीन. आपल्या प्रकृतीला ही उंचावरची पावसाळी हवा मानवणार नाही, तेव्हा बोलावीपर्यंत तुम्ही गडाखाली राहा. तुमची सर्व व्यवस्था केली जाते ना? हो, त्याबद्दल आम्ही ऋणी आहोत. काही कमतरता भासली तर आम्हाला कळवा, आम्ही ती दूर करू. संभाजीराजांनी बाळाजींकडे पाहिले. बाळाजींनी निकल्सला व दुभाषाला विडे वस्त्रे दिली. निकल्सचा निरोप घेऊन संभाजीराजे सदरे बाहेर गेले. 3ऱ्या दिवशी सकाळी महाराज पाचडला आल्याची व अनाजी त्यांना गडाखाली सामोरे गेल्याची बातमी संभाजीराजांना कळली. राजे गडावर येणार या बातमीने गडावर एकच उत्साह संचारला. राजांचा महाल ठाकठीक करण्यात पुतळाबाईंची मनोहारीची धावपळ चालू होती. भर दुपारी महादरवाजावरती नौबत चढली. राजे आपल्या महाली आल्याची संभाजीराजांना वर्दी आली. राजांच्या महालात संभाजीराजे प्रवेश करते झाले. राजांच्या शेजारी येसूबाई उभ्या होत्या. राजाराम त्यांच्या कडेवर होता. संभाजीराजांना पाहताच राजांच्या चेहऱ्यावर प्रसन्नता आली. या, आम्ही तुमचीच वाट पाहत होतो. संभाजीराजांनी राजांचे पाय शिवले. संभाजीराजे म्हणाले, आम्ही पण आपल्या सामोरे आलो असतो. येसूबाई महालाबाहेर गेल्या आणि महालात अनाजी, बाळाजी, मोरोपंत आले. त्यांच्याकडे पाहत अंगरख्याचे बंद सोडीत राजे म्हणाले, तुम्ही आला नाहीत म्हणून काही बिघडलं नाही. मासाहेबांची तब्येत छान आहे. तुमची फार आठवण करीत होत्या. तुम्ही भेटायला जाऊन या. जी राजे पलंगावर बसले. त्यांना खोकल्याची उबळ आली. संभाजीराजांनी सुरईतले पाणी घेऊन पेला पुढे केला. राजे पाणी प्याले. पेला हाती देत असता संभाजींनी विचारले, आबासाहेब बरं नाही? चालायचंच, पण शंभूबाळ, आम्हाला तुमची हरिहरेश्वराला फार आठवण झाली. आम्ही समुद्र स्नानाला उतरलो होतो, तेवढीच एक हौस शिल्लक राहिली. तुम्ही असता तर फार बरं झालं असतं असं वाटलं. काही खबर? आबासाहेब, इंग्रज वकील टॉमस निकल्स आपल्या भेटीसाठी आला आहे. ते समजलं. राजे म्हणाले, तुम्ही त्याला भेटलात, आपला हेतू न सांगता त्याचा सर्व बेत जाणून घेतलात. तुमच्या मुलाखतीवर आम्ही खुश आहोत. संभाजीराजांनी अनाजींकडे पाहिले. राजे हसले. शंभूबाळ, त्यांनीच आम्हाला सांगितलं. न सांगता समजायला आम्ही आकाशातून थोडेच का पडलो? संभाजीराजे चपापले, भयभीत झाले. गडबडीने ते म्हणाले, क्षमा, त्याची काही गरज नाही. तुम्ही म्हणालात ते अगदी खरं आहे. आम्ही पाहूनच अनुभवानं शिकलो. नुसतं 2 डोळ्यांनी पाहून सारं पाहता येत नाही. प्रसंगी दुसऱ्यांच्या डोळ्यांचाही उपयोग करावा लागतो, हेही आमच्या ध्यानी आलं. दुसऱ्यांच्या अनुभवांचा फायदा घेतला तर फार फायदा होतो राजे. असो अनाजी, आज वकिलांना गडावर बोलावून घ्या. आम्ही भेटू. शंभूबाळ, वकिलांचा बेत काय आहे? राजापूरची नुकसान भरपाई ते मागतात. प्रतापरावांनी हुबळी लुटली, त्याबद्दल ते संतप्त आहेत. असं? कर्नाटकात प्रतापरावांनी चांगलीच धडक मारली आणि जाऊ दे, नंतर पाहू. चला शंभूराजे, राणीवशात चक्कर मारून येऊ. थोरल्या राणीसाहेबांची तब्येत बरी नाही म्हणे. तुम्ही गेला होता? जी नाही. नजर चुकवीत संभाजीराजे उत्तरले, हेही चुकलंच तुमचं. चला. राजांच्या मागोमाग संभाजीराजे चालू लागले. सकाळी टॉमस निकल्स आपल्या दुभाषासह राजसदरेवर आला. राजसदर सर्वतोपरी शृंगारली होती. सदरेच्या मध्यभागी जरी बैठक मांडली होती. त्या बैठकीच्या डाव्या बाजूला दुसरी बैठक लावली होती. सदरे बाहेर सशस्त्र रक्षक चौफेर नजर ठेवून उभे होते. टॉमस निकल्सचे स्वागत अनाजींनी केले. थोड्याच वेळात राजे येत असल्याची बातमी आली. निकल्स उभा राहिला. राजे सदरेच्या पायऱ्या चढून येत आहेत असे दिसताच निकल्स पुढे आला. दरवाजातच दोघांची गाठ पडली. राजांनी स्मितवदनाने निकल्सच्या अभिवादनाचा स्वीकार केला आणि प्रेमभराने त्याचा हात धरून आपल्या डाव्या अंगाला लोडापासून जवळच बसविले. अनाजींनी दोघांचीही एकमेकांना ओळख करून दिली. लोडावर किंचित कलते होऊन राजांनी विचारले, काय काम आहे, बोला. निकल्सने क्षणभर विचार केला. आपल्या हातोप्यात खवलेल्या रुमालाने चेहरा पुशीत तो म्हणाला, एका बाजूला आम्ही तहाचं बोलणं करीत असतानाच ध्यानीमनी नसता तुमच्या सैनिकांनी आमच्या हुबळीच्या वखारीवर हल्ला केला. खंट्या लावून लूट केली. त्यामुळे आपल्या मुलुखात वखार घालावी की नाही याचा प्रेसिडेंटला विचार पडला आहे. राजे काही बोलले नाहीत. सदैव चेहऱ्यावर दिसणारे ते स्मित तसेच होते. निकल्सने उतावीळपणे विचारले, हुबळीची लूट तुमच्या संमतीनं झाली काय?
तुम्हाला माहीत आहे, इंग्रजांचा स्नेह राहावा अशी आमची इच्छा आहे. मग हा हल्ला का झाला? आमच्याच लोकांनी हल्ला केला कशावरून? या प्रश्नाने निकल्स थक्क झाला. निश्चयी स्वरात तो म्हणाला, आपल्या सैन्यानं वखार लुटली हे सिद्ध करून दिलं तर? साहेब, आम्ही आमच्या शत्रुमुलखात युद्ध करीत असता त्यामध्ये न जाणता कदाचित लूट झाली असेलही. हे सारं युद्धामध्ये क्षम्यच ठरतं. राजापूरची नुकसान भरपाई द्यायचं तुम्ही कबूल केलं आहे. आम्ही कुठं नाकारतो. आम्ही जरूर नुकसान भरपाई देऊ. तसाच विचार हुबळीचाही करावा. ही कंपनी सरकारची अशक्य. कारण समजेल साहेब, राजापूरची नुकसान भरपाई आम्ही वचन दिलं म्हणून देतो. पण आठवा, आम्ही राजापूरची लूट का केली ती? आमच्या विरुद्ध तोफा घेऊन आमच्या शत्रूला मिळालात. व्यापारासाठी आलेले तुम्ही राजकारणात पडला कशाला? निकल्सचा घसा कोरडा पडला. राजे निकल्सच्या नजरेला नजर देत विचारते झाले, साहेब, सुरत लुटायला आम्ही आलो तेव्हा तुमच्या वखारीत आम्हाला उर्मट उत्तरं मिळाली. 5 दिवस आम्ही सुरत जाळीत होतो. 30 माणसांची तुमची वखार आम्हाला भारी नव्हती. आम्ही स्नेह जाणतो प्रसंगी तुम्ही तो नेमका विसरता. मैत्री आपल्या उभयंतात हवी. आपली गलबतं मक्केहून येणार आहेत अशी बातमी आहे. ती आमच्या गलबतांनी पकडली तर? राजे शांतपणे म्हणाले, जरूर पकडावी. मी आपल्याला वचन देतो. आम्ही यापुढं याच संधीची वाट पाहत राहू. आपल्या हातून कसं घडतंच तर हिंदुस्थानच्या किनारपट्टीवर आपलं एकही गलबत तरंगताना दिसणार नाही. सिद्धी संबळूला मुंबई बंदरात तुम्ही आश्रय दिलात हेही आम्ही जाणतो. तुमच्या व्यापाराकडे आम्ही लक्षपूर्वक पाहतो. राजांच्या या शांत पण अत्यंत निर्णायक उत्तराने निकल्स अस्वस्थ झाला. तो गडबडीने म्हणाला, महाराज, आपला गैरसमज होतो आहे. संबूळ आमच्याकडे आला. त्यानं आश्रय मागितला, पण आम्ही तो दिला नाही. राजे त्यावर काही बोलले नाहीत. राजांनी निकल्सच्या मागण्यांचा विचार करू असे आश्वासन देऊन निकल्सना निरोपाची विडावस्त्रे दिली. पावसाळा आला तरी राजांनी फौजेला उसंत दिली नाही. राजांच्या फौजेने सातारा काबीज केला. साताऱ्याला विजयाने राजांना समाधान मिळाले. राजे पावसाळा संपण्याची वाट पाहत होते. अवशिष्टा कथा अग्रिमे भागे पठिष्यते. अस्तु तर्हि पुनर्मिलामः. तावन् मंगलं भूयात् शुभं भूयात्. नमो नमः. धन्यवादः.